तर आपण मोस्टली जे फर्स्ट अँगल मेथड थर्ड अँगल मेथड मध्ये जे ड्रॉइंग्स असतात ना, ते कसे ड्रॉ करायचे ते बघू. फर्स्ट अँगल मेथड त्याची थिअरी मी घेईन सध्या. आता फर्स्ट आपण फर्स्ट अँगल मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू जो असतो तो वरच्या साईडला आपण ड्रॉ करतो. टॉप व्ह्यू जो आहे तो खाली ड्रॉ करतो. लेफ्ट हँड साईडला आपण राईट व्ह्यू ड्रॉ करतो आणि राईट हँड साईडला लेफ्ट व्ह्यू ड्रॉ करतो. ही झाली फर्स्ट अँगल मेथड. आणि थर्ड अँगल मेथड साठी टॉप व्ह्यू वरती असेल, फ्रंट व्ह्यू खाली असेल. लेफ्ट साईडला असेल लेफ्ट व्ह्यू, लेफ्ट हँड साईडला लेफ्ट व्ह्यू आणि राईट हँड साईडला राईट व्ह्यू असेल. आता हे फर्स्ट अँगल मेथडने ड्रॉइंग कसं काढायचं ते आपण बघू. तर यामध्ये जर का बघितलं तर ही 75 ची जी साईड आहे ती मोठी दिलेली आहे. ओके, इकडची साईड 75 ची आहे, इकडे 50 ची आहे. आणि हाईट जी आहे ती 25 + 12 अशी 37 ची हाईट दिलेली आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं आपल्याला XL एंटर करायचं. शॉर्टकट साईड बाय साईड लिहून घे. XL आणि एंटरची अशी साईन टाकायचं. एंटर आपल्याला सारखं लागणार आहे. त्याच्या पुढे अॅरो टाक आणि कन्स्ट्रक्शन लाईन. कन्स्ट्रक्शन लाईन XL एंटर केलं कन्स्ट्रक्शन लाईन साठी. आधी ते पहिलं विचारते स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. तर मी 0,0 पहिला पॉईंट देतो. त्यानंतर मग स्पेसिफाय थ्रू पॉईंट विचारते सेकंड पॉईंट. तुम्ही काय करतो, ऑर्थो ऑन करतो. ओके, शॉर्टकट आहे F8 ऑर्थोसाठी. त्याला क्लिक केलं इथे, इकडे एकदा क्लिक केलं, इथे एकदा क्लिक केलं. ओके, तर अशी स्ट्रेट लाईन मी ड्रॉ केली. आता ह्याला आपल्याला पॅरल लाईन ड्रॉ करायची आहे. Okay? आणि डिस्टन्स आपल्याला 10 mm टाकायचं. ओके, पुढचा आधी युनिट आपण सेट करून घेऊ. युनिट साठी शॉर्टकट लिहून घे, UN एंटर युनिट्स. UN एंटर युनिट्स. त्याच्या पुढे खाली लिही डेसिमल. डेसिमलच्या पुढे अॅरो टाक आणि लिही MM सेंटीमीटर मीटर. त्याच्यानंतर मला इंजिनिअरिंग EN कर /ARCH कर. ARCH आर्किटेक्चर. त्याच्या पुढे अॅरो टाक आणि लिही FT/इंचेस, फीट इंचेस. UN एंटर युनिट साठी. त्यानंतर मग खाली डेसिमल. डेसिमल मध्ये MM सेंटीमीटर मीटर. आणि इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मध्ये फीट इंचेस. आता मोस्टली आपण ड्रॉइंग मध्ये ड्रॉ करतो. ओके, त्यामुळे आपण काय करणार आहोत, डेसिमल सेट करायचं आहे UN एंटर केल्यानंतर. आणि त्यानंतर मग किती करायचं. सॉफ्टवेअर वरती बघू आपण. UN एंटर केलं युनिट साठी. त्यानंतर मग इथे डेसिमल सेट करायचं आणि इथे मिलीमीटर सेट करायचं. ओके, प्रिसिजन अप टू 4 पर्यंत ठेवू शकतो. अँगल आपला डिग्री मध्येच असेल. पॉईंट मध्ये असेल तर इथे 0,0 असं देऊ शकतो. इथे ओके करायचं. त्यानंतर मग पुढचं शॉर्टकट लिहून घे, O एंटर ऑफसेट. OFFSET ऑफसेट. O एंटर करायचं ऑफसेट साठी. त्यानंतर 10चं डिस्टन्स द्यायचं. 10 एंटर केलं. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला, ही लाईन वरती, ही लाईन खालच्या साईडला. ओके, आता कधी कधी इथल्या इथे दिसून जाते. ओके, कधी कधी एकदम छोटं पण येऊ शकतं किंवा मोठं पण येईल. इथे हा जो टॉपचा जो बटन आहे, टॉप वरती क्लिक करायचं म्हणजे फिट टू स्क्रीन होऊन जाईल. Okay? तर हे 4 क्वाड्रंट आपण इथे क्रिएट केले. आता काल आपण लेयर्स बघितलं होतं. त्याला एंटर करायचं लेअरसाठी. इथे न्यू लेअरचा ऑप्शन आहे. समजा व्ह्यूज नाव दिलं आणि इथे कलर सेट करतो. समजा रेड कलर सेट केला. त्यानंतर मग समजा डायमेन्शन द्यायचे.
डायमेन्शन्स नाव दिलं आणि कलर मी इथून सेट करतो. तर आपण हा आपल्याला व्ह्यू ड्रॉ करायचा, फ्रंट व्ह्यू जो आहे तो. ठीक. त्याच्यासाठी सगळ्यात पहिला आपण 75/12 असा एक पूर्ण रेक्टँगल बनवून घेऊ. ठीक. त्यानंतर मग इथून 25 वरती जायचंय, हे 20 वरती जायचंय. ओके. त्यानंतर मग इथून आपण 20 वरती येऊ, हा पॉईंट आणि हा पॉईंट डायरेक्टली जॉईन करून टाकू. सॉफ्टवेअर वरती बघू. 75/12. फ्रंट व्ह्यू आपल्याला ड्रॉ कुठे करायचा आहे? या साईडने आपण बघतो फ्रंट व्ह्यू. लेफ्ट व्ह्यू जो असेल तो राईट साईडला ड्रॉ करणार फर्स्ट अँगल मेथडमध्ये. लेफ्ट व्ह्यू जो असेल तो राईट साईडला इकडे येईल, फ्रंट व्ह्यू इकडच्या साईडला येईल. या पॉईंट वरती क्लिक केला, इथून इकडे 75 एंटर करतो. ओके. लेअर आपण सेट नाही केलेली, तर इथून ड्रॉपडाऊन मधनं लेअर सेट करून घेऊ. व्ह्यू सेट केली, एल एंटर. या पॉईंट पासून इकडे 75 एंटर. 12 ची हाईट दिली, त्यानंतर मी इकडे 75, इकडे परत 12 ची हाईट दिली. त्यानंतर मग ह्या पॉईंट पासून इकडे 25 ची हाईट आली, इकडे 20 ची लेंथ. इथून 25 वरती आलो, इथून इकडे 20 वरती आलो. आता ह्या पॉईंट पासून आपण 20 वरती येऊ इकडे. म्हणजे हा जो पॉईंट आहे, या पॉईंट पासून इकडे 20 वरती आला, इथून इकडे 20 एंटर केला. हा पॉईंट आणि हा पॉईंट डायरेक्टली जॉईन करून टाकायचा. ठीक आहे? त्यानंतर मग आता इथे हा फ्रंट व्ह्यू जर का बघत असू, तर हा आपल्याला एक फेस दिसेल, हा एक फेस दिसेल आणि हा एक फेस दिसेल. हा 25/12चा रेक्टँगल आहे. एल एंटर करायचं लाईनसाठी. या पॉईंट पासून इकडे 25 एंटर, इकडे 12, इकडे परत 25 एंटर, इकडे परत 12 एंटर. तर हा आपण असा ड्रॉ केला फ्रंट व्ह्यू. सेम आता साइड व्ह्यू ड्रॉ करू. साइड व्ह्यू साठी हा आपल्याला एक फेस दिसेल आणि हा जो टेपर फेस आहे तो आपल्याला रेक्टँगल दिसेल, म्हणजे असा राहील तो. तर हा आहे 50/12चा रेक्टँगल. तो ड्रॉ करून घेऊ साइड व्ह्यू मध्ये. एंटर. या पॉईंट पासून इकडे 50 एंटर, 12 एंटर, 50 आणि 12. त्यानंतर मग ही जी हाईट आहे, ही हाईट इकडे कॅरी फॉरवर्ड होणार. ठीक आहे? त्यानंतर मग हे जे डिस्टन्स आहे ह्या पॉईंट पासून इथपर्यंत 25 दिलेलं आहे. तर इकडे 25 एंटर केला, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, ही लाईन डिलीट करतो. डॉटेड आपण नंतर ड्रॉ करू. ठीक. तर हा झाला साईड. एवढंच दिसणार आहे, हा रेक्टँगल आणि हा रेक्टँगल. तर टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला हा जो फेस आहे हा एक रेक्टँगल दिसेल. हा जो टेपर फेस आहे ते टॉपनी बघताना आपल्याला रेक्टँगलच दिसणार. ठीक. त्यानंतर मग हा जो पोर्शन आहे हा असा राहील. हा. तर आपण काय करू, पहिला आधी मोठावाला रेक्टँगल ड्रॉ करून घेऊ, त्याच्या आतमध्ये सगळं ड्रॉ करू. म्हणजे हा 50/75चा टोटल एक रेक्टँगल ड्रॉ करू. तर आता रेक्टँगल कमांड आपण काय करू, इथून घेऊ. ओके. किंवा REC एंटर करायचं रेक्टँगल साठी. तुम्ही लाईन कमांडने पण ड्रॉ करू शकता. फर्स्ट पॉईंट इथे दिला, त्यानंतर मग आता इथे सेकंड पॉईंट आपल्याला देण्यासाठी इथे खाली डायमेन्शनचं ऑप्शन आहे. हॉरिझॉन्टल 75, लेंथ 75 एंटर केली आणि विड्थ 50 एंटर केलं. चार ऑप्शन्स राहतील, 1, 2, 3, 4, या अशा ऑप्शन्स राहतील.
या पॉईंट या साईडला पाहिलं तर तिथे मी क्लिक केलं. काय केलं एक्झॅक्टली? परत एकदा बघ. REC एंटर रेक्टँगल, फर्स्ट कॉर्नर पॉईंट विचारतो इथे खाली, तर हा पहिला पॉईंट आपण इथे देऊ. या पॉईंटवरती दिल्यानंतर खाली इथे डायमेन्शनचं ऑप्शन आहे. डायमेन्शन मध्ये गेल्यानंतर लेंथ विचारत आहे, स्पेसिफाय लेंथ फॉर रेक्टँगल 75 एंटर केली. स्पेसिफाय विड्थ फॉर रेक्टँगल 50 एंटर केली. ओके. आणि ज्या साईडला पाहिजे त्या साईडला क्लिक करायचं, इथे क्लिक केलं. तर असं 75/50चा रेक्टँगल काढलं. आता इथून हा 20/25चा रेक्टँगल करू. ओके. तर वरचाच आपण रेफरन्स पण घेऊ शकतो. इथून इथपर्यंत, इथून 25 एंटर, इथून ही लाईन सिलेक्ट करून डिलीट केली. एल एंटर लाईनसाठी या पॉइंट पासून इथपर्यंत, इथून खाली 25 एंटर, इथून इथे क्लिक केलं. एवढं ड्रॉ केलं. आता ह्या पॉइंट पासून इकडे 25 आहे, आतमध्ये 12 आहे, परत इकडे 25, इकडे 12. तर हे असं ड्रॉ करू. एल एंटर, या कॉर्नर पॉइंट पासून इकडे 25 एंटर, वरती 12 एंटर, 25 एंटर, आणि परत इकडे 12 एंटर. आता आपलं पोर्शन कुठलंही डिलीट करायचं असेल, हाफ वगैरे, शॉर्टकट आहे TR एंटर ट्रिम साठी, आणि ही लाईन सिलेक्ट केली ट्रिम करण्यासाठी. हे असं ट्रिम करून देईल. आता फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला काही डॉटेड दिसणार नाहीये. समजा आपण इकडे बघतोय, इकडून टोटल सगळं दिसतंय. साईड व्ह्यूने पण आपल्याला डॉटेड काही, साईड व्ह्यूने आपल्याला हा जो पोर्शन कट केलेला आहे, तर ही जी लाईन आहे ही आपल्याला डॉटेड मध्ये दिसेल. ठीक आहे? म्हणजे इकडनं जर का बघत असू तर हा पोर्शन कट आहे इथे. ठीक आहे? तर तिची ही लाईन आपण डॉटेड करणार. मध्ये कट आहे 12चा, या पॉइंट पासून इकडे 12 एंटर केलं, आणि इथून इथपर्यंत ही लाईन डॉटेड काढायची. आता ही जी लाईन आहे डॉटेड करण्यासाठी इथे ड्रॉपडाऊनचं ऑप्शन आहे, लाईन टाईपचं ऑप्शन आहे. लाईन टाईप मध्ये अदर मध्ये जायचं, अदर वरती क्लिक केला. त्यानंतर मग इथे लोडचं ऑप्शन आहे. लोड मध्ये इथे वेगवेगळ्या लाईन्स दिलेल्या आहेत. तर ही सेकंड नंबरची जी लाईन आहे ती सिलेक्ट केली, ओके करायचं, आणि ओके करायचं. ठीक. आता फक्त आपण लोड केलं, जे आपण लाईन आपण लोड करू तिथे ड्रॉपडाऊन मध्ये येऊन जाते. अदर वरती गेलो, लोड मध्ये गेलो, आणि समजा ही लाईन पाहिजे असेल, सिलेक्ट केली, ओके केला, ओके केला. ठीक. ही लाईन सिलेक्ट करतो. ड्रॉपडाऊन मध्ये जी लाईन आपल्याला कन्वर्ट करायची ती वाली सिलेक्ट करायची. ठीक. तर आता ह्या लाईनच्या प्रॉपर्टी चेंज झालेल्या आहेत. पण आपल्याला लाईनची प्रॉपर्टी दिसत नाहीये. ठीक. तर परत इथे अदर मध्ये जायचं, आणि हा जो ग्लोबल स्केल फॅक्टर आहे हा आपण 0.1 करणार. ठीक. नवीन जेव्हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तेव्हा हे हाईड असेल, इकडनं आधी शो करायला लागेल. इकडनं मी 0.1 करतो, 0.1, ओके. तर ही अशी दिसून जाईल. जे आपण लाईन कन्वर्ट करायच्या त्या सिलेक्ट करायच्या, आणि इथून डॉटेड मध्ये टाकायचं. सिलेक्ट केले, त्यानंतर मग इकडे टाकले. तर आपल्याला डायमेन्शन द्यायचं, इथे डायमेन्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर मग हा इथे लिनियरचा ऑप्शन आहे, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, आणि इथे क्लिक करायचं. आता हे डायमेन्शन येऊन जाते. आता हे जे डायमेन्शन्स आहेत त्याची हाईट छोटी झालेली आहे. तर पुढचं शॉर्टकट लिहून घ्या, डी एंटर डायमेन्शन स्टाईल मॅनेजर, डी एंटर डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. हे असं लिहायचं, डी एंटर डायमेन्शन स्टाईल मॅनेजर, त्याच्या पुढे ॲरो टाक, आणि लिह मॉडिफाय. मॉडिफायच्या पुढे ॲरो टाक, टेक्स्ट,
टेक्स्टच्या पुढे ॲरो टाक. टेक्स्ट हाईट, टेक्स्टच्या हाईट नंतर मग ॲरो ॲरो साईज. सॉफ्टवेअरवरती बघू. डी एंटर करायचं. ओके. एंटरसाठी मी नेहमी स्पेस बार दाबतो. स्पेस बारने आपलं काम फास्ट होतं. ओके. डी एंटर केल्यानंतर इथे आलं डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. इथे मॉडीफायचं ऑप्शन आहे. समजा आपल्याला वेगवेगळे डायमेन्शन लागणार वेगवेगळ्या हाईटचे वगैरे, तर इथे न्यू मधनं वेगवेगळे आपण क्रिएट करू शकतो. एकदा समजा आपल्याला 5 ची हाईट लागते, एकदा आपल्याला 3 ची हाईट लागते, तर इथं न्यू मधनं सेट करायचं. ओके. न्यू मध्ये आता समजा मला 3 साईज लागते. 3 3 जी काय असेल ते इथे कंटिन्यू केला. त्यानंतर मग इथे वरती टेक्स्ट आहे. टेक्स्ट मध्ये इथे 3 ची हाईट देतो. सिम्बॉल्स आणि एरोज मध्ये इथे एरो साईज आहे. इथे पण मी समजा 3 दिले. त्याचं काही स्टँडर्ड नसतं. ओके. ते डायमेन्शन मध्ये डिपेंड राहील. तर कधी कधी मोठे 1000 वगैरे असेल तर 3 ची साईज आपल्याला तिथे दिसणार नाही. इथे ओके केलं आणि क्लोज करतो. प्लस सिलेक्ट केलं. इथे ड्रॉप डाऊन मध्ये जाऊन इथे क्लिक केलं. आपण सेट करून पण करू शकतो. डी एंटर. हे सिलेक्ट केलं. इथे सेट करंट जर का केलं तर ते सेट होऊन जाईल. इकडनं सगळे आपण डायमेन्शन देऊ शकतो. आता ड्राफ्टिंग करताना पण कसं आहे, डायमेन्शन डबल पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नसले पाहिजे. ओके. या तिन्ही लाईन्स आपण डिलीट करून टाकू. आता एक्स्ट्रा डायमेन्शन्स असतील, ओके, तर ते ड्राफ्टिंग चांगलं नसतं. आणि कमी डायमेन्शन्स असतील तर मॅन्युफॅक्चरिंगला आपल्याला प्रॉब्लेम येईल. ओके. त्यामुळे जेव्हा पण आपण डायमेन्शन देऊ तर असं इमॅजिन करायचं आपल्याला हा पार्ट ड्रॉ करायचा आहे जसा आहे तसा. ओके. तर समजा मला इथून इथपर्यंत 12 ची लाईन ड्रॉ करायची आहे. हे डायमेन्शन द्यायला पाहिजे. इथून आपल्याला टोटल डायमेन्शन द्यायचं. इथून इकडे जायचं आहे तर टोटल डायमेन्शन द्यायला लागेल. तर हे द्यायचं. सेम. आता याची हाईट इकडे पण दिली नाही, इकडे पण दिली नाही. एका साईडला इकडे समजा मी दिली हाईट. टॉप व्ह्यू मध्ये आता इकडे आपण 25 दिलंय तर इकडे 25 द्यायची गरज नाही. टोटल लेंथ जी आहे ती इथे समजा मी दिली तर तीच लेंथ इथून इकडे 50 ची असेल. त्यानंतर मग हा जो डायमेन्शन आहे हा आपण 25 चा राहणार आणि हे 12 राहणार. आता हे डेसिमल जर का बघितले तर टोटल 4 डेसिमल पर्यंत आलेलं आहे. तर मी इथे डी एंटर करतो. मॉडीफाय मध्ये जातो. इथे प्रायमरी युनिट्स आहे. प्रिसिजन मध्ये मी इथे सिंगल डेसिमल पर्यंत ठेवून देतो. ओके. क्लोज केलं. म्हणजे इथे 4 डेसिमल पर्यंत राहणार नाही. त्यानंतर मी ह्या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत डायमेन्शन देऊ. तर इथून आपण 75 वरती आलो. इथून 12 वरती आलो. 75 12. ओके. त्यानंतर मी ह्या पॉईंट पासून इकडे 25 वरती इकडे डायमेन्शन दिलेलं आहे. इकडे 20 वरती आलो. इथून इकडे 20 दिलेलं आहे. ते हा पॉईंट आणि हा पॉईंट डायरेक्टली जॉईन केला. आपला हा फ्रंट व्ह्यू झाला. त्याच्यानंतर मग टॉप व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी 75/50 रेक्टँगल काढला. इकडचा 25, इकडे 12. त्यानंतर मग इथून आपल्याला परत हे 25 द्यायला लागणार. कुठलं तरी एक द्यायला लागेल म्हणजे ऑटोमॅटिक राहिलेलं डिस्टन्स कॅल्क्युलेट होईल. स्पेसिंग पण अशी ठेवायची की इकडे आणि इकडे सेम असली पाहिजे. तर इकडे 25 ची स्पेसिंग आहे म्हणजे इथून इथपर्यंत तेवढे स्पेसिंग आपल्याला या दोन ह्याच्यातली ठेवावी लागते. ते म्हणजे अंदाजे तेवढी नीट दिसली पाहिजे. हे असं सिलेक्ट केल्यानंतर त्याला क्लिक करायचं आणि डायमेन्शनला असं क्लिक करू शकतो. परत आपल्याला मध्ये नेतं म्हणजे सेम
लेंथ वरती येऊन जाते, किंवा अंदाजे जरी ठेवलं तरी चालतं. आता यामध्ये ही एक्सटेन्शन लाईन ही जास्त आलेली आहे. मी काय करतो, डी एंटर करतो, मॉडीफाय मध्ये जातो, त्यानंतर मग लाईन्स मध्ये जातो. लाईन्स मध्ये एक्सटेंड बियॉन्ड डायमेन्शन लाईनचं ऑप्शन आहे. आता म्हणजे ही जी लाईन आहे त्याच्या बाहेर वरच्या साईडला जाईल. तर हे आपण डिस्टन्स नाही चेंज करणार. हे वाला मी समजा मी 2 टाकलं, ओके केलं आणि क्लोज करतो. इथून हा असा ऑफसेट आला. एंटर दाबलं फक्त लास्ट कमांड रिपीट करण्यासाठी. मॉडीफाय मध्ये गेलो, परत इथे लाईन्स मध्ये 2च्या जागी इथे समजा मी 4 करतो. जसं हे ऑफसेट राहील. या टाइप मध्ये आपल्याला फ्रंट टू टॉप साइड व्ह्यूज ड्रॉ करायचे. अजून एक ड्रॉइंग काढू आपण. त्याच्यात काय डाऊट्स येतात याच्यात, या व्ह्यूज मध्ये कुठली लाईन वगैरे नाही, कळत नाही असं काय? सोपं होतं. तर हा एक अजून एक बघू, किंवा एक सर्कल वाला घेऊ. हा ऑब्जेक्ट घेऊ, याच्यामध्ये सर्कल पण आहे. या साईडने जर का बघितलं तर ही जी लेंथ आहे त्याची 15ची रेडियस, म्हणजे इथून इथपर्यंत 30चा डिस्टन्स आला. ओके. त्यानंतर मग हे 15 दिलेलं आहे, आणि हे परत इकडे 15. ओके, म्हणजे ही टोटल लेंथ आली 60ची. त्यानंतर मग हा जो रेडियस आहे 15चा म्हणजे 30ची ही लेंथ आली, आणि हाईट आहे 45 प्लस 15 प्लस ही खालची पण 15च असते. तर ही मोठी साईड आहे. या साईडने आपण बघत असू तर फ्रंट व्ह्यू समजा हा झाला राईट व्ह्यू. राईट व्ह्यू आपण काढणार लेफ्ट साईड. एक्सेल एंटर केलं, 0,0 एंटर. F8 दाबल्यानंतर स्ट्रेट लाईन चालू. युनिट साठी UN एंटर युनिट्स, इथे मिलीमीटर सेट करून घेऊ, ओके केलं. ओ एंटर ऑफसेट साठी 10चं डिस्टन्स दिलं, 10 एंटर. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईड, ही लाईन वरती, ही लाईन खालच्या साईड. राईट व्ह्यू दिसतोय, राईट व्ह्यू काढणार लेफ्ट साईडला, म्हणजे इकडे राईट व्ह्यू आहे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू वरती खाली राहते, वरती फ्रंट व्ह्यू, खाली टॉप व्ह्यू. तर सगळ्यात पहिला टोटल हाईट जी आहे, हाईट होती 45 प्लस 15 आणि खाली 15. म्हणजे 60-75 ची हाईट झाली. सध्या तर इथे मी कलर सेट करतो. हा इथला कलर वापरू नको सध्या, त्याचा टाइम आपल्याकडे कमी आहे. या पॉइंट पासून इकडे 75 ची हाईट दिली. त्यानंतर मग इकडच्या साईडला हे आहे 30चं डिस्टन्स. ओके, 30 प्लस 30 60चं डिस्टन्स. 60 एंटर. यामध्ये आपला टोटल फ्रंट व्ह्यू सगळा असणार. जेव्हा सिलेंडर आपण साइड व्ह्यूने बघतो तर तो आपल्याला ऍज अ रेक्टँगल दिसतो. ठीक आहे? तर ह्या साईडने आपण बघणार असो तर हा रेक्टँगल असेल. ठीक आहे? म्हणजे खालून 15 + 45, असं 60 वरती जाऊ, आणि त्यानंतर मी इथून आतमध्ये 15 वरती जाऊ. एल एंटर. या पॉइंट पासून इकडे 60 एंटर, इथून इकडे 15 एंटर. इथे आपण सर्कल काढणार. सी एंटर सर्कलसाठी पटपट लिहून घे. सी एंटर सर्कलसाठी. सेंटर पॉइंट द्यायचा आणि पिनची रेडियस. त्यानंतर मी इथून इथपर्यंत 15चं डिस्टन्स दिलेलं आहे. एल एंटर केला. हा जो पॉइंट आहे इकडून इकडे 15 एंटर केला. इथून ह्या पॉइंट पर्यंत जायचं, म्हणजे हा सिलेंडरच आहे. ठीक आहे? म्हणजे इथून आपण शेवटपर्यंत आलो, ह्या पॉइंट पर्यंत गेलो. आता ही लाईन दिलेली आहे 9ची.
खाली इकडे 9 एंटर केलं. त्यानंतर मग परत या पॉईंट पर्यंत यायचं. हा शेवटपर्यंत जायचं, सॉरी 9 पर्यंत. हा इकडे घ्यायचा, एल एंटर. या पॉईंट पासून इकडे 9 एंटर, आणि इथून वर्टिकल आहे. टी आर एंटर ट्रिम. हे ट्रिम केला, हे ट्रिम, हे ट्रिम. ही लाईन. आता आपल्याला हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. त्याचा डायमीटर दिलेला आहे 12चा. रेडियस आली 6ची. सी एंटर. सेंटर पॉईंट याचा 6ची रेडियस दिली. सेम ह्या सर्कलसाठी इथून इथपर्यंत 15चा डिस्टन्स आहे आणि 12चा डायमीटर दिलेला आहे. इकडून इकडे 15 वरती आलो, वर्टिकल लाईन ड्रॉ केली. ओके. आणि जो कट असेल तो असेल 6चा. 6 एंटर ऑफसेट केला. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला. ही लाईन डिलीट करून टाकू. सेम इथे कट असेल, खालून इकडे 15चा डिस्टन्स दिला, सेंटर वरती आलो, ही लाईन ड्रॉ केली. ओ एंटर केला, 6चा ऑफसेट. ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. ही लाईन डिलीट करून टाकू. तर हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. अजून डॉटेड राहिलेला याच्यामध्ये. ओके. इथे पण एक लाईन असणार आहे डॉटेडची, ती सांगितल्यानंतर. आता आपण टॉप व्ह्यू ड्रॉ करायला घेऊ. टॉप व्ह्यू मध्ये हा जो पोर्शन आहे, हा आपल्याला रेक्टँगल दिसेल, हा रेक्टँगल दिसेल, आणि हे जसं आहे तसं दिसेल. तर इथून इथपर्यंत 60चं डिस्टन्स होतं. ओके. आणि हे आहे 30चं डिस्टन्स. आर ई सी एंटर. फर्स्ट पॉईंट दिला, डायमेन्शन्स मध्ये जायचं, हॉरिझॉन्टल 60 एंटर, वर्टिकल 30 एंटर. ते क्लिक करू. एल एंटर. वरच्या पॉईंटचाच रेफरन्स घ्यायचा, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. आता हा जो रेक्टँगल आहे त्याचे डिस्टन्स आहे 9चं. हे 9चं. एल एंटर. इथून इथपर्यंत 9 एंटर, इथून इथपर्यंत. हीच लाईन आपण मिरर करू शकतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एम आय एंटर शॉर्टकट आहे, लिहून घे. एम आय एंटर मिरर, एम आय एंटर मिरर. त्यानंतर मग हा जो मिड पॉइंट आहे तो घ्यायचा, फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन. फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन हा आला सेकंड पॉइंट ऑफ मिरर लाईन. एस्केप दाबायचं नाही, एस्केप जर का दाबला तर कमांडच्या बाहेर येऊन जाऊ. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एम आय एंटर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, इरेज सोर्स ऑब्जेक्ट, नो वरती क्लिक करायचं, तेव्हाच कमांड आपली कम्प्लीट होईल. त्यानंतर मग हा सर्कल 15 वरती, इथून 15, 15ची रेडियस. एल एंटर. या पॉइंट पासून इकडे 15 एंटर केला. सी एंटर सर्कलसाठी सेंटर पॉइंटला 15ची रेडियस दिली. टी आर एंटर ट्रिम. हे ट्रिम, हे ट्रिम, ट्रिम. स्टार्टिंगला त्याला वेळ लागेल, पण हळूहळू ते स्पीड वाढत जाईल तुझा. सी एंटर. हा. सेंटर पॉइंटला आणि 6ची रेडियस. सेम याचं डॉटेड असेल. आता आपला जो सिलेंडर आहे तो एवढाच आहे, या पॉइंट पासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. मी काय करतो, ट्रिम कमी कसं करता येईल तेवढं बघतो. त्याला दोन्ही डिलीट होतील, हे दोन्ही डिलीट होतील. ट्रिम करत बसलो तर आपण 10 ठिकाणी क्लिक करत बसलो. ते आपल्याला एवढ्याच 2 लाईन डॉटेड करायच्या, या 2 लाईन डॉटेड करायच्या. आता आपण साइड व्ह्यू ड्रॉ करू. साइड व्ह्यू मध्ये हा जो खालचा पोर्शन आहे तोच फक्त आपल्याला सर्कल दिसेल, आणि बाकीचा सगळा पोर्शन रेक्टँगल मध्येच येईल. तिचं आपण हाईट कॅरी फॉरवर्ड करू शकतो, तिथून इथपर्यंत, आणि ही लेंथ आहे 30ची.
ही लाईन डिलीट. एल एंटर केलं. इथून इथपर्यंत 15ची डिस्टन्स वरती सर्कल काढायचं. सी एंटर. सेंटर पॉईंट दिला आणि 15ची रेडियस. ही लाईन डिलीट. टी आर एंटर ट्रिमसाठी. शॉर्टकट नसेल लिहिलं तर लिहून घे. ट्रिमसाठी टी आर एंटर. जुन्या व्हर्जन मध्ये टी आर डबल एंटर करायला लागतं. कंपनीमध्ये वगैरे इंटरव्ह्यूसाठी वगैरे केला जुना व्हर्जन असेल तिथे लक्षात ठेवायचं. ट्रिमसाठी टी आर डबल एंटर. हे 9चं डिस्टन्स या पॉइंट पासून इकडे 9 एंटर. इथून एक लाईन ड्रॉ करतो. हा पोर्शन फक्त इथपर्यंत असेल. सेम या पॉइंट पासून इकडे 9 एंटर. इथून इथे जर साईड व्ह्यूने जर का बघितलं तर मध्ये काहीच नाही. तो पोर्शन ट्रिम करून टाकू. हे ट्रिम केला. हे ट्रिम केला. ट्रिम कमांड मध्ये समजा मी शिफ्ट दाबला, शिफ्ट दाबून ठेवतो तर हे एक्सटेंड होऊन जाईल. सी एंटर सर्कल साठी 6ची रेडियस. सी एंटर. सेंटर पॉइंट हा द्यायचा आणि 6ची रेडियस दिली. सेम हा पोर्शन थिकनेस असेल या पॉइंट पासून इथपर्यंत. ही लाईन डिलीट केली. आपण ड्रॉ केला हा पोर्शन, हा जो आहे तो वरची लाईन क्लोज असणार ना पण, कारण की तो आपला खालचा जो आहे ते 15 सेंटीमीटरचा रेडियस आहे. 15 15 30 झालं, मग ती क्लोजच होईल ती. कुठला वाला. तेच आता आपण ते म्हणलं ना, आपल्याला ते दिसत नाही तो पॉइंट. तो आपण ट्रिम केलं एकदम वरच टॉप व्ह्यू मध्ये. या व्ह्यू मध्ये. हा, तो एकदम वरची लाईन ते आपण म्हणली ना, ती दिसत नाही आपल्याला. इथे ती 30 सेंटीमीटरचा होता ना खालचा तो, तर तो फिलच होईल तो. इथे लाईन काढायची म्हणतात. हो. आता हा जर का पार्ट बघितला साईड व्ह्यूनी, हा जो सिलेंडर आहे ना, म्हणजे हा जो पोर्शन आहे मटेरियल, ते इथून इथपर्यंतच दिलेलं आहे. ओके. इथून इथपर्यंतच दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही नाही. पण त्याचा, नाही त्याचा खालचं पोर्शन बघितलं तर तो फुल 30 सेंटीमीटर 30 mm आहे ना. इथे वरती लाईन त्याचा कुठे आहे. खालचा वाला. त्याच्या खाली आहे ना, त्याचा खालचा तो डाऊन पार्ट. इथे हा जो पार्ट आहे ना, हा सरळ, हा जो आहे हा सर्कल इथून हा असा गेलेला आहे. ओके. आणि इथून ही लाईन असणार आहे. सेम हा सर्कल इथून इथे गेलेली आहे, इथून इथे. हे डिस्टन्स किती आहे, 9च आहे. हे 9च आहे. ओके. आणि हे टोटल डिस्टन्स किती आहे, 30चं दिलेलं आहे. बरोबर. 30 मधनं हा 18 गेले, राहिले 12. तर मध्ये गॅप आहे पूर्ण. कळतंय आहे. हा. नाही, मी म्हणतोय तो खाली जे पार्ट आहे ना, तो हाफ सर्कल म्हणजे तोच, हा तो वाला. फुल 15 सेंटीमीटर आहे ना खालचा. हा हा 15 सेंटीमीटर, 15 हो, रेडियस. नाही त्याचा खालचा हा. डाऊन पार्ट. हा, तो पूर्ण 15 सेंटीमीटर म्हणजे 30चा डाय झालं ना, मग त्याचा एंड पार्ट तिकडून जातच असणार ना सेंटर मधनं. इथून असं आहे ना तो. त्याच्या नाही, मागे जो, ती लाईन नाही, आत मागून. त्याच्या मागे आहे हा. ना, सेंटर तो इथून इथपर्यंतच जाईल. हा असं जाणार आहे इथे. ही प्लेट एक कन्सिडर कर की हा खालचा पोर्शन एल पोर्शन आहे. ठीक आहे. म्हणजे हा पोर्शन असा झाला. ठीक आहे. हा असा एल पोर्शन आहे. कळत आहे. आणि त्याच्यावरती इथे मी एक बॉक्स काढला असा, इथून इथपर्यंत. आणि एक सेम मागे बॉक्स काढला. कळत आहे का. हो. मध्ये काहीच नाही ना पोर्शन. हा न हे 9 mm झालं बॉक्स. हा 9 mm चा बॉक्स झाला.
मध्ये 12 चा जो बॉक्स आहे तो गायबच आहे, मध्ये मटेरियलच नाहीये. बघा, एक काम करतो मी, याचा 3D व्ह्यू तुला नंतर पाठवतो. हा. ओके, सॉलिडवर्क्स मध्ये वगैरे किंवा ठीक आहे. कटिंग बनवून ते 3D व्ह्यू पाठवतो. मी तुला आयडिया येऊन जाईल कसं आहे ते. हा. एक मीटिंग संपेल आता. एक काम कर, रिजॉईन कर, मी स्टॉप करतो मीटिंग. ठीक आहे. बसणार आहे.